हॅलो फ्रेंड्स, सगळ्यांचं स्वागत आहे ज्ञानवंदन एज्युकेटर यूट्यूब चॅनलमध्ये. तर लक्षात घ्या, जो क्लर्कचा पेपर झाला आहे त्यामध्ये निर्देशांक या टॉपिकवर प्रश्न विचारले आहेत. त्यावर आधारित आपण आजच्या व्हिडिओमध्ये 50 प्रश्न बघणार आहोत. ज्यांचा निरीक्षकचा पेपर आणि क्लर्कचा पेपर बाकी असेल त्यांना नक्की आजचा व्हिडिओ हेल्पफुल ठरेल. तर लक्षात घ्या, निरीक्षक पदाकरिता आपण ऑनलाईन टेस्ट सिरीज घेऊन आलो आहोत. यामध्ये 200 गुणांची एक टेस्ट असेल. यामध्ये या पद्धतीने एक्झाम पॅटर्न असेल. 100 प्रश्न, 200 मार्क आणि 120 मिनिटे. तसेच अधिनियमावर आधारित 40 ऑनलाईन टेस्ट आहे. याची प्राईस फक्त 49 रुपीज आहे. परचेस करण्याकरिता ॲप्लिकेशन डाउनलोड करा. ॲप्लिकेशन डाउनलोड करण्याची लिंक आणि कोर्सची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली. मोबाईल नंबर टाकायचा, OTP टाकायचा आणि लॉग इन करून तुम्ही ही टेस्ट परचेस करायची. त्यानंतर लक्षात घ्या, क्लर्कचा आपण ॲनालिसिस केलं. जसा पेपर आला त्यावर आधारित स्पेशल PDF फाईल घेऊन आलो आहोत. आपण व्हिडिओ पॉज करून रीड करू शकतात. 2100+ प्रश्न आहेत. प्राईज आहे 149 रुपीज. परचेस करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. हे देखील आपण परचेस करू शकता. आपल्याला जर PDF फाईल पाहिजे असेल तर आपण 93 56 25 60 34 यावर देखील व्हॉट्सॲप करू शकता. आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न आहे, जीवनाची डिजिटल गुणवत्ता 2023 नुसार भारताचा क्रमांक किती आहे? तर यात आहे ऑप्शन क्रमांक D 52वा. अव्वल आहेत फ्रान्स, फिनलँड आणि डेन्मार्क. पुढे ऊर्जा संक्रमण 2023 सूचकांक 2023 नुसार भारताचे स्थान कितवे? तर ते आहे 67वे. पुढे ग्लोबल रिमोट वर्क इंडेक्स 2023 नुसार 108 देशांच्या यादीमध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? तर तो आहे 64वा. अव्वल स्थानी आहेत डेन्मार्क, नेदरलँड आणि जर्मनी. पुढे जागतिक पेन्शन इंडेक्स 2023 नुसार भारताचे स्थान कितवे आहे? तर ते आहे 45वे. याला आपण ग्लोबल पेन्शन इंडेक्स म्हणतो. 47 देशांच्या यादीमध्ये भारत 45वा आहे. अव्वल स्थानी आहे नेदरलँड, आइसलँड आणि डेन्मार्क. पुढे स्वच्छ सर्वेक्षण 2023च्या अहवालानुसार देशातील सर्वात स्वच्छ राज्य कोणते? तर ते आहे महाराष्ट्र. देशातील अव्वल स्वच्छ राज्य महाराष्ट्र, त्यानंतर मध्य प्रदेश आणि त्यानंतर छत्तीसगड. पुढे 1 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांच्या यादीमध्ये सर्वात स्वच्छ शहराचा पुरस्कार कोणत्या शहराला मिळाला? तर तो मिळाला आहे इंदोर आणि सुरत. पुढे कार निर्यात देश 2023-24 नुसार सर्वाधिक कारची निर्यात करणारा देश कोणता? तर तो आहे चीन. पुढे 2023 मध्ये जगातील सर्वात जास्त विक्री झालेली कार निर्माता कंपनी टोयोटा आहे, जपानची. पुढे प्रवासी पुनरावलोकन पुरस्कार 2024 नुसार कोणते राज्य अव्वल स्थानी आहे? तर ते आहे हिमाचल प्रदेश. तुमच्यासाठी होमवर्क आहे, मला हिमाचल प्रदेशची कॅपिटल खाली कमेंट करून द्या. पुढील क्वेश्चन, ग्लोबल फायर पॉवर 2024 नुसार रँकिंगनुसार भारताचे स्थान कितवे आहे? तर ते आहे 4थे स्थान. पुढे तर लक्षात घ्या, यामध्ये अव्वल स्थानी कोण आहे? तर अमेरिका, रशिया आणि चीन. पुढे ऊर्जा आणि स्वच्छ हवा संशोधन केंद्राच्या अहवालानुसार 2023 मध्ये भारतातील सर्वाधिक प्रदूषित शहर कोणते आहे? तर ते आहे दिल्ली. पुढील क्वेश्चन, ब्रँड पालकत्व निर्देशांक 2024 नुसार कोणत्या भारतीय उद्योगपतीला भारतामध्ये अव्वल आणि जागतिक स्तरावरती 2रे स्थान मिळाले? तर ते आहे मुकेश अंबानी. पुढील प्रश्न, या यादीमध्ये अव्वल देश आहे स्वित्झर्लंड आणि स्वीडन. जागतिक इनोव्हेशन निर्देशांकानुसार भारताचे स्थान कितवे? तर ते आहे 40वे. अव्वल देश आहे स्वित्झर्लंड आणि स्वीडन. पुढे Q2 साठी हेनली पासपोर्ट इंडेक्स 2024 नुसार भारताचे स्थान किती आहे? तर ते आहे 85वी. सर्वात शक्तिशाली पासपोर्ट आहे फ्रान्स, जर्मनी, इटली, स्पेन आणि त्यानंतर जपान. आणि सर्वात कमी शक्तिशाली पासपोर्ट आहे अफगाणिस्तान यांचा. पुढे भारतामध्ये हिम बिबट्यांची संख्या सर्वाधिक जास्त कोणत्या राज्यामध्ये किंवा केंद्रशासित प्रदेशामध्ये आहे? तर याचं उत्तर आहे लडाख. भारतामध्ये एकूण 718 आहे हिम बिबटे, तर लडाखमध्ये 477 आहे. पुढे फ्रीडम इन द वर्ल्ड 2023 इंडेक्सनुसार जगामध्ये सर्वात कमी स्वातंत्र्याचा दर्जा कोणत्या देशाला मिळाला? तर तो आहे तिबेट. भारताचा या यादीमध्ये 66वा क्रमांक आहे. पुढील प्रश्न, फिफा निर्देशांक 2024 नुसार भारताचे स्थान कितवे? तर ते आहे 117वे.
अव्वल आहे अर्जेंटिना, फ्रान्स आणि इंग्लंड. पुढे टॉम ट्रॅफिक निर्देशांक रँकिंग 2023नुसार सर्वात जास्त गर्दी असलेले शहर कोणते? तर ते आहे लंडन. बँगलोर 6व्या क्रमांकावर आहे तर पुणे 7व्या क्रमांकावर. पुढे मुख्यमंत्री लोकप्रियता रेटिंगनुसार कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री अव्वल स्थानी आहेत? तर ते होते ओडिसा. नवीन पटनायक यांना 52.7% लोकप्रियता भेटली. 2 नंबरला उत्तर प्रदेशचे योगी आदित्यनाथ आहेत, त्यांना 51.3% पॉप्युलॅरिटी भेटली. पुढे हवामान बदल कामगिरी निर्देशांक 2023नुसार भारताचे स्थान किती आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, भारताचे स्थान या यादीमध्ये आहे ऑप्शन क्रमांक ए 7वे. निर्देशांक श्रेणीमध्ये कोणताही देश एकंदरीत खूप उच्च रेटिंग मिळवण्यासाठी इतका मजबूत नसल्यामुळे शीर्ष 3 स्थाने म्हणजे 1 ते 3 रिक्त आहेत. 4 नंबरला डेन्मार्क आहे आणि भारताचं जे स्थान आहे विद्यार्थी मित्रांनो यामध्ये 7वा आहे. पुढील क्वेश्चन बघूयात. सायबर गुन्हे अहवाल 2023नुसार भारताचा क्रमांक कितवा? तर तो आहे 80वा. पुढे जागतिक दहशतवाद निर्देशांक 2023नुसार भारताचे स्थान कितवे? तर विद्यार्थी मित्रांनो, हा तुमच्यासाठी होमवर्क आहे. गुगल करा आणि या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करा. दहशतवादामुळे प्रभावित अव्वल देश आहेत अफगाणिस्तान, बुर्किना फासो आणि सोमालिया. पुढील क्वेश्चन बघायचा आहे त्यापूर्वी रिक्वेस्ट आहे, व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला लगेचच करून द्या आणि शक्य असेल तर कमेंटमध्ये थँक्यू देखील आपण विद्यार्थी मित्रांनो कमेंट करू शकता. पुढील क्वेश्चन, मॉर्निंग कन्सल्टद्वारे सादर करण्यात आलेल्या अहवालानुसार जगातील सर्वात लोकप्रिय नेते कोण ठरले? तर ते आहेत नरेंद्र मोदी. पुढे जागतिक स्पर्धात्मकता निर्देशांक 2023नुसार अव्वल स्थानी कोणता देश आहे? तर तो आहे डेन्मार्क. भारताचं स्थान आहे 40. नेक्स्ट, जागतिक लिंग अंतर अहवाल 2023नुसार भारताचे स्थान कितवे? तर ते आहे 127वे. अव्वल आहे आईसलँड, नॉर्वे आणि फिनलँड. पुढील प्रश्न, जागतिक प्रेस स्वातंत्र्य निर्देशांक 2023नुसार भारताचे स्थान कितवे आहेत? ते आहे 161वे. अव्वल स्थानी आहे नॉर्वे, आईसलँड, डेन्मार्क आणि शेवटचा देश आहे उत्तर कोरिया. पुढे जागतिक आनंद अहवाल 2023नुसार म्हणजे हॅप्पी इंडेक्सनुसार सर्वात हॅप्पी देश कोणता? तर तो आहे फिनलँड. भारत ह्या यादीमध्ये 126वा आहे. अव्वल आहे फिनलँड, त्यानंतर डेन्मार्क आणि त्यानंतर आईसलँड. पुढे जागतिक शांतता निर्देशांकानुसार अव्वल स्थानी कोणता देश आहे? तो आहे आईसलँड म्हणजे पीसफुल कंट्री. 1 नंबरला आईसलँड आहे. भारताचा क्रमांक आहे 126वा आणि शेवटचा देश आहे अफगाणिस्तान 163. पुढे जागतिक बँकेचा लॉजिस्टिक परफॉर्मन्स इंडेक्स 2023नुसार भारताचा क्रमांक काय? तर तो आहे 38वा. अव्वल स्थानी आहे सिंगापूर, नंतर फिनलँड. एकूण देश आहेत 139. जागतिक भूक निर्देशांक 2023नुसार भारताचा स्थान कितवा? तर तो आहे 111वा. अव्वल स्थानी आहे बेलारूस, बोस्निया, चिली. पाकिस्तान 102, श्रीलंका 60, बांगलादेश 41 तर नेपाळ 69 नंबरला आहे. पुढे भ्रष्टाचार धारणा निर्देशांक 2023मध्ये कोणता देश अव्वल स्थानी आहे? तर तो आहे डेन्मार्क. भारत आहे 93व्या क्रमांकावर. शेवटचा आहे 180वा देश सोमालिया. अव्वल स्थानी आहे डेन्मार्क, फिनलँड आणि न्यूझीलंड. यानंतर छोटीशी ॲडव्हर्टाइजमेंट. BMC निरीक्षक परीक्षा लक्षात घ्या, यामध्ये अधिनियम या टॉपिकवर 50 प्रश्न विचारले जाणार आहेत. आपल्याकडे 900+ प्रश्न आहेत. प्राईज आहे 149. परचेस करताना तुम्ही ॲक्ट 50 हा कोड यूज करा. अजून 50 रुपीजचं तुम्हाला त्या ठिकाणी डिस्काउंट भेटून जाईल. यात 40 ऑनलाईन टेस्ट आहेत, सोबत एक फुल लेंथ टेस्ट देखील प्रोव्हाइड केली जाईल. ॲप डाउनलोड करून कोर्स परचेस करू शकता. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. तसेच मुंबई शहर महानगरपालिका विशेष 500+ प्रश्न आणि 25 ऑनलाईन टेस्ट पाहिजे असेल तर 100 रुपयामध्ये परचेस करू शकता. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. आणि हे जे 49 रुपीजचे एक फुल लेंथ टेस्ट आणि 40 ऑनलाईन टेस्ट आहेत त्या लगेचच परचेस करून टाका, तुम्हाला फायदा होईल. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. थँक्यू.